नमस्कार. मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या कामशेत ग्रामपंचायत हद्दीतील समय सुरेश परमार याने सीए परीक्षेमध्ये 46वा क्रमांक मिळवून भारतामध्ये उत्तीर्ण झाला आणि त्याच्या ह्या सीए परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल अनेकांनी त्याचं अभिनंदन केलेलं आहे आणि शुभेच्छाचा वर्षाव त्याच्यावर होतोय. सीए परीक्षा ही जी आहे की सर्वाधिक कठीण परीक्षा असते, पण या परीक्षेसाठी समयनी सीए परीक्षेचीच परीक्षा घेतली आणि प्रथम प्रयत्नामध्ये तो भारतामध्ये 46 क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे आणि याचं जे यश आहे तर आम्ही प्रत्यक्षात त्याच्याकडनं जाणून घेणार आहे. जेव्हा सीएचा रिझल्ट लागला तेव्हा मावळचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. माजी राज्यमंत्री बाळाभाऊ बेगडे यांच्याकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत आणि बाळासाहेब नेवाळे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आणि नुकताच जे महाराष्ट्राचे प्रबोधनकार कीर्तनकार जे आहेत निवृत्ती महाराज देशमुख त्यांनीही सत्कार केलेला आहे. तर आम्ही प्रत्यक्षात जाणून घेतोय. समय तुझा अल्प परिचय सांग. नमस्कार, जय जिनेंद्र. मी समय सुरेश परमार, कामशेत एक छोटंसं गाव, इथून सीएचा प्रयत्न सुरुवात केला. 1ली ते 10वी मी जैन इंग्लिश स्कूल कामशेत इथून केली होती. वयाच्या 22व्या वर्षी मी सीए पास झालो आणि ऑल इंडिया रँक 46 हा क्रमांक घेतला. मावळ तालुक्यातला पहिला विद्यार्थी मी ठरलो की ज्याने ऑल इंडिया रँक प्राप्त केला. स्वप्न मोठी होती आणि कार्यक्रम पण तेवढा मोठा केला, मेहनत केली आणि म्हणून मला हा यश भेटला. बरं, तुझे वडील काय करतात आणि आई काय करते? माझ्या वडिलांचं नाव सुरेश नेनमल परमार. हे एकदम साधे सुधे किराणा मालाचे व्यापारी आहेत आणि माझी आई अंजना सुरेश परमार हे गृहकर्णी म्हणजेच हाऊसवाईफ हे आहे. आणि त्यासोबत माझी 2 बहिणी, एक डॉक्टर सलोनी सुरेश परमार आणि एक MBA फायनान्स रिया सुरेश परमार, हे 2 माझी बहिणी. त्यांचा सहकार्य मला संपूर्ण भेटला. बरं, तू 1ली ते तू ग्रॅज्युएशन पर्यंत कोणत्या शाळेमध्ये आणि महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतलं? 1ली ते 10वी मी जैन इंग्लिश स्कूल कामशेत इथे शिकलो. कामशेतलीच एक छोटीशी अशी शाळा, पण तिकडून जे विद्यार्थी बाहेर निघतात त्यांचं स्वप्न हे साकार होताना मी पाहिलं होतं. त्यानंतर 11वी आणि 12वी मी मॉडर्न कॉलेज पुणे इथून केलं होतं आणि त्यानंतर मी बीकॉमची सुरुवात केली. बीकॉमची सुरुवात ही मी HV देसाई कॉलेज इथून केली होती. यानंतर मला मॉडर्न कॉलेजमध्ये डॉक्टर एकबोटे मॅडम यांनी खूप सहकार्य केलं आणि HV देसाई कॉलेजमध्ये मिटारे सर यांनी मला खूप सहकार्य केलं. बरं, सीएची परीक्षा जी आहे ही केव्हापासून सीएच्या परीक्षेची तू तयारी केली आणि तुझं दैनंदिनी कशी होती? 12वी झाल्यानंतरच मी एक स्वप्न पाहिलं की एक नातेवाईकडे मी गेलो, त्यांना विचारलं की काय करावं. त्यांनी म्हटलं की सीए हे सर्वात अवघड परीक्षा. तेव्हाच माझ्या डोक्यात हे ठरलं की काही करून मला सीए हे डिग्री हासिल करायची आहे. त्यापासूनच मी सीएची सुरुवात केली. पहिल्यात जेव्हा सुरू केलं तेव्हा सीए फाउंडेशन हे मी दिलं, ते मी पहिल्या प्रयत्नात पास झालो. त्यानंतर सीए इंटरमिजिएट मी 8 महिन्यात दोन्ही ग्रुप्स एक सोबत देऊन पहिल्या प्रयत्नात यश मिळवलं. त्यानंतर मी आर्टिकलशिप पुण्याच्या फर्ममध्ये सुरू केली. तिथं मी 3 वर्ष आर्टिकलशिप केली आणि त्यासोबतच दिवसाला 3 तास ट्रॅव्हलिंग करून मी सीए फायनलची अभ्यास केला आणि त्यानंतर मी सीए फायनलचे दोन्ही ग्रुप दिले आणि त्यामध्ये मला ऑल इंडिया रँक 46 असं पहिल्या प्रयत्नात आला. बरं, सीए जी परीक्षा आहे या सीए परीक्षेविषयी जे इतर विद्यार्थी जे अभ्यास करतात अशा विद्यार्थ्यांसाठी वगैरे काय त्यांना मार्गदर्शन करणार, त्यांना काय संदेश देणार? संदेश आणि मार्गदर्शन म्हणजे एकच. हे इंग्लिशचे 2-3 शब्द मला नेहमी आठवतात. नंबर 1 आहे डिसिप्लिन, नंबर 1 आहे मोटिवेशन. हे कुठं भेटत नाही, हे स्वतःच्या मनातून आणावं असतं. एक गोष्ट मी सांगणार, ते नक्कीच लक्षात ठेवा. मेहनत केलं तर यश भेटतच भेटतो आणि हे एक आहे की जर तुम्ही जीवनात नापास झाले
तर हे लक्षात ठेवायचं की पुढे अजून प्रयत्न करायचा आणि पुढे यश भेटणारच भेटणार. कारण हे मला सांगणारे माझे गुरु, माझे वडील व माझे फॅमिलीचे सगळे लोक आणि माझे जे सीएच्या परीक्षेत मला ज्यांनी शिकवलं हे माझे टीचर्स होते. त्याचकरिता आपल्या कामशेटमधील एडके सर व मिटारे सर यांनी मला संपूर्ण सहकार्य केला. पण जी पुढची जी माझे मित्रमैत्रिणी जे करतायत किंवा ज्यांना जीवनात काही दुसरं पण करायचं आहे, मला फक्त एकच सांगायचंय, ऐका, सगळं करा स्वतःची. आता सीए परीक्षा तू उत्तीर्ण झालेल्या आहेत, तर UPSC मधनं काय तुझी काही तयारी आहे का? कारण तालुक्यामध्ये जर पाहिलं तर आता कुठे स्पर्धा परीक्षेमधनं मावळचे मावळे पुढे येत आहेत, तर पुढे काय करणार आहे? असं पुढे काही आतापर्यंत मी काही सांगू शकत नाही, पण फक्त माझं एकच धैर्य आहे की मला मावळ्याला पुढे आणायचं आहे. जर माझं मावळे पुढे गेलं तर माझं महाराष्ट्र पुढे येईल, आणि जर माझं महाराष्ट्र पुढे आलं तर मग माझं देश भारत हे अख्ख्या जगाच्या समोर मी माझ्या नावासोबत मी भारताला रिप्रेझेंट करू. आणि त्यावर एक सतत प्रयत्न हेच राहील की अजून शिकावं, अजून मेहनत करावी. कारण आता तर फक्त 22व्या वर्षी ऑल इंडिया रँक आला आहे, अजून माझं तर वय खूप जास्त आहे, खूप काही करणार आणि अजून वेगवेगळ्या डिग्रीज मी प्राप्त करणार. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वेगवेगळ्या डिग्रीज प्राप्त केल्याने एवढं मोठं नाव करणार, तसंच माझं पण ही इच्छा आहे की खूप पुढे शिकू, खूप पुढे मेहनत प्रयत्न करू आणि आपलं मावळ हे पुढे जाऊ, हीच माझी खूप इच्छा. अभ्यासाच्या बाबतीमध्ये तू किती तास अभ्यास करायचा? हा संघर्ष कसा होता तुझा? संघर्ष तर खूप फार केला. त्यामध्ये तर मी मेहनत करण्यामध्ये तर थोडा पण पाठीमागे राहिलो नाही. मी दिवसाला 18 ते 20 तास असा 6 महिन्याला अभ्यास केला. आजच्या या सोशल मीडियाच्या दुनियेत मी माझा फोन एक ड्रॉवरमध्ये 6 महिन्यापर्यंत लॉक करून ठेवला होता. अभ्यास एवढा करायचो की मी आंघोळ पण दिवसाआड करायचो, कारण ते आंघोळाचे 10 मिनिटं पण मी वाचवायचो, कारण त्या 10 मिनिटात माझे 2 उत्तर वाचून व्हायचे. मी जेव्हा जेवणासाठी बसायचो तेव्हा पण माझा टाइमर सेट होता की 7 मिनिटात जेवण करायचंय. त्यावर जर मला जास्त भूक पण लागली तेव्हाच मी ताट तिथंच सोडायचो, कारण एकच धैर्य होतं की पहिल्या प्रयत्नात ऑल इंडिया रँक प्राप्त करायचा, आणि ते आज प्राप्त झाला. त्यामध्ये माझ्या मित्रमैत्रिणीचा पण खूप सपोर्ट होता. खास म्हणजे एक मित्र जो माझा 11वी पासून मित्र आहे, विवेक झिंजाड असं नाव आहे, आणि एक दुसरा हर्ष ओसवाल, हा पुण्यातला माझा खूप खास मित्र, यांनी खूप सहकार्य केलं. तसंच नव्हे तर कामशेटचे पण खूप मित्रमैत्रिणी त्यांनी माझं खूप सहकार्य केलं, जसं रोशनी गदिया आणि निधी नागोत्रा यांनी मला खूप सहकार्य केलं. म्हणून आज जे मी पण आहे, जे काय आहे, माझे परिवार, मित्रमैत्रीण आणि माझी मेहनत याच्यातर्फेच मी पुढे आलेलो आहोत. तुझ्या यशाबद्दल बऱ्याच जणांनी शुभेच्छा दिल्यात. कोणी कोणी शुभेच्छा दिल्या? माझी खासदार मावळचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांनी मला शुभेच्छा दिली, त्यांचा प्रत्यक्ष मला फोन आला. त्यानंतर आपले मावळाचे आमदार सुनील अण्णा शेळके यांची पण मला शुभेच्छा आली. त्यानंतर बाळा भेगडे साहेब यांनी पण मला शुभेच्छा दिली. त्याच नव्हे तर बाळासाहेब नेवाळे यांनी पण मला शुभेच्छा दिली. आणि आजच मी सकाळी कीर्तनासाठी ते महाराज आले होते, निवृत्ती महाराज, त्यांनी पण मला तिथं सत्कार केला. याच्या पुढे मला IIM बँगलोर, हैदराबाद, दिल्ली इकडे सगळे पण बोलवलेलो आहे. आणि बघू, नशीब एवढं आहे, देवाची कृपा आहे की आपल्याला ऑफर येत आहेत आणि आपण सगळीकडे पोहोचणार आहोत. तर वयाच्या 22व्या वर्षी भारतामध्ये 46 रँकनी सीए परीक्षा पास करणारा हा मावळचा युवा मावळा, आणि या युवा मावळ्याचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. पण संघर्ष मोठा आहे म्हणून विजय मोठा आहे की मावळ तालुक्यामध्ये अनेक विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षाकडे वळालेले आहेत, आणि सीएमध्ये आतापर्यंत मावळ तालुक्यामध्ये बरेचसे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. पण भारतामध्ये 46 क्रमांकाने उत्तीर्ण होणारा समय सुरेश परमार, तर त्यांचं कुटुंब आहे. तर सुरेश परमार यांच्याकडनं जाणून घेऊ, काय सांगाल आज तुमचा मुलगा सीए झाल्यापासून जे आनंद व्यक्त होत आहेत, आणि त्याच्या अभ्यासाबद्दल कसं सांगाल? आनंद खूप व्यक्त होतो, पण ते 20-20 तास अभ्यास करायचा. रात्री जरी उठलो तरी अभ्यास करत राहायचा. 20-20 तास त्यांनी अभ्यास केलेला, दिवसाआड अंघोळ केलेली आहे. जेवायला आला तर 7 मिनिटाच्या पुढे तो जेवत टाइम लावून देत नव्हता. आणि आम्ही सगळी लोक घरी सायलन्समध्ये बसायचो, बिलकुल आवाज चालायचा नाही. आवाज केला की लगेच तिथून तो बेल मारायचा, काय चाललंय. त्या हिशोबाने त्यांनी यशस्वी केलं. बरं, शुभेच्छाचा वर्षाव होतोय, कसं वाटतंय? शुभेच्छाचा वर्षाव होतोय, खूप चांगला वाटतंय. आतापर्यंत जवळ 200-250 लोक येऊन गेली 1-1.5 दिवसात, आणि अजून बरीचशी येतात. बुके बरेच आले, सर्व मावळचे सगळ्यांचे फोन आले.
सर्व पार्टीचे फोन आले, सर्व पक्षाचे फोन आले. समय याची आई आहे. काय सांगाल समयबद्दल, की एकदम पॉझिटिव्ह अभ्यास करणं, त्याचं जास्तीत जास्त म्हणजे ध्येय एकच की CA पहिल्या प्रयत्नात पास होण्याचं ध्येय, काय सांगाल? त्याचं पहिल्यापासूनच ध्येय होतं की मी CA होणार तर पहिल्या अटेम्प्टमध्येच मी निघणार. आणि त्यांनी इतका अभ्यास केला की आमच्या घरात त्यांनी अजिबात कोणालाही त्रास दिला नाही, नाही जेवणाचा नाही खाण्याचा. त्याला सांगितलं तू पुस्तक बंद कर, तरी तो म्हणतो नको मम्मी आता पुस्तक बंद करण्याचे दिवस नाही. म्हणजे तो अभ्यास करायचा, पण मला टेन्शन यायचं की बाबा तू थोड्या वेळ अभ्यास ठेव आणि तू आमच्यात येऊन बस. मी त्याला ओरडायची, माझ्या शेजारी येऊन बसायचा. आम्ही गप्पा मारायला लागलो की तो केव्हा निघून त्याचा अभ्यास करायला जायचा आम्हाला कळत सुद्धा नव्हतं. म्हणजे त्याने इतका अभ्यास केला की त्याला म्हणजे आम्ही एवढ्या एका गोष्टीने सुद्धा सांगू शकणार नाही की तू अभ्यास केला नाही म्हणून. म्हणजे आणि याच्या व्यतिरिक्त जर तो नापास झाला असता तर आम्ही त्याला असं पण म्हटलो नसतो की तू नापास का झाला म्हणून. कारण त्याने खूप अभ्यास म्हणजे काही पर्यायच ठेवला नाही अभ्यास करण्याचा. म्हणजे खूप अभ्यास केला त्याने. जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, सातत्य आणि कष्ट करण्याची वृत्ती असेल तर माणूस यशस्वी होतोय. हे समय सुरेश परमार हा जो 46व्या रँकनी भारतामध्ये उत्तीर्ण झाला, मावळ तालुक्याचं नाव रोशन केलेलं आहे. आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी जर कष्ट करण्याची वृत्ती असेल, की एक भारताचे माजी राष्ट्रपती आणि शास्त्रज्ञ APJ अब्दुल कलाम सांगायचे की स्वप्न अशी बघा की झोपल्यानंतर पडणारी नसावी, तर स्वप्न अशी बघा की तुमची झोप हरवणारे आणि तुमचं स्वप्न वास्तवामध्ये येईल, यासाठी स्वप्न बघा. आज समय सुरेश परमारनी हे करून दाखवलेलं आहे आणि इतर विद्यार्थ्यांनाही एक आदर्श दिलेला आहे. तर मावळ 24 तासच्या वतीनं समय सुरेश परमार यांना शुभेच्छा भावी आयुष्यासाठी. आणि मावळ तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांना समय सुरेश परमार CA परीक्षेबद्दल मार्गदर्शन करणार असल्याचं सांगितलं. त्यामुळं प्रत्येकाने समयशी बोलत असताना जो त्याचं नाव समय आहे पण वेळेनुसार चालणारा हा विद्यार्थी आज जिंकलेला आहे. आणि कामशेत ग्रामपंचायतीचं नाव मावळात, महाराष्ट्रात आणि देशात पोहोचवण्याचं काम केलं. तर प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते मुलांनी काही ना काही करून दाखवलं पाहिजे. समय काही मुलं आता जी आहेत ऑनलाईन गेम किंवा हे गेम खेळतात आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात, त्यांना काय सांगतील? मला एकच सांगायचं आहे, सोशल मीडिया हे फ्री आहे, ते तुम्ही जीवनात कधी पण बघू शकता. पण हा जो वेळ गेला हा परत कधी नाही येऊ शकत. आपण आपल्या जे गावात राहतोय ते आपण एक छोट्याशा गावात राहतोय, आपल्याला माहिती नाही की देशात काय चाललेलं आहे. मला असं सांगायचं आहे की बाहेर पडा, फोन साईडला ठेवा, पुस्तकं हातात घ्या. कारण जे आपले पूर्वजांनी ते आपले मागचे लोक म्हणायचे की पुस्तक हीच तुम्हाला पुढे घेऊन जाणार, ते मी बघितलेलं आहे. रिझल्टच्या 1 तास आधी मी काहीच नव्हतो आणि रिझल्टच्या 1 तासानंतर एवढं सगळं मला प्रेम भेटलं. माझा फोन थांबत नाहीये, माझे मेसेजेस थांबत नाहीये, घरात पब्लिक थांबत नाहीये. हे फक्त एकच विषयामुळे झालंय की माझा फोन साईडला होता, माझी सोशल मीडिया साईडला होती आणि माझी बुक माझ्या हातात होती. फक्त एक पुस्तक तुम्हाला कुठं घेऊन जाणार तुम्हाला सुद्धा माहिती नाही. तो एक कागदाचा पीस ते डिसाईड करणार की तुम्ही जीवनात काय करणार आहात. म्हणून पुस्तक हे कधी सोडू नका आणि सोशल मीडियाने लांबच लांब राहा. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.